आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। गोर बंजारा समाजाचा महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये म्हणजेच एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। दरम्यान या निवेदनासोबत ऐतिहासिक पुरावे देखील जोडले आहेत। त्यामध्ये हैदराबाद राज्याचा सन 1921 चा गॅझेट, भारत सरकारची 1961, 1971, 1991 आणि 2001, त्याचसोबत 2011 च्या जनगणनेमध्ये लंबाडी बंजारा गोर समाज यांची नोंद असल्याचेही म्हटले आहे। तसेच काका कालेलकर मंडल आयोग यांनी देखील बंजारा समाजाला मागास व वंचित मानले असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे। आमचे राष्ट्रीय बंजारा परिषदचा मी एक जिल्हाध्यक्ष राजेश पवार म्हणून आणि आमचे सगळे जालना जिल्ह्याचे जे राष्ट्रीय बंजारा परिषदचे पदाधिकारी आहेत सगळ्याचे आज हे करून आम्ही निवेदन तयार करून माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिलेला आहे की बाबा जे आमचा समाज जो आहे तो तेलंगणामध्ये आणि आंध्रा, कर्नाटक आणि हे सगळ्या समाजाची बोली भाषा एकच आहे, खानपान एकच आहे। तिकडं तो समाज आमचा एस टीमध्ये आहे आणि काल परवा जे आपलं माननीय जरांगे पाटलाचं जो आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये जे हैदराबाद गॅझेट त्यांनी लागू करण्याचा जो काही निर्णय जो घेतला त्या गॅझेटमध्ये आमचा पण बंजारा समाजाचा एस टीमध्ये प्रवर्गात असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे। तर आज आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अशी एक मागणी केलेली आहे की आम्हाला सगळ्या बंजारा समाजाला मराठवाड्यातल्या की यांनासुद्धा आम्हाला एस टी आरक्षण, आदिवासीचं आरक्षण मिळावं, ही मागणी आम्ही आज केलेली आहे।